फ्रेंड्स, आज आम्ही बनवणार आहोत पुलाव. तर बघूया कसं पुलाव करायचं. तर आपण पुलावसाठी खडा मसाला, बडीशोप आणि जिरं घेतलं आहे. धने आणि खोबरं भाजून घेतलं आहे. खोबरं थोडंसं खरपूस भाजलेलं आहे. आता खडा मसाला भाजून घ्यायचा. आता थोडीशी बडीशोप आणि जिरं टाकायचं आहे. आता आपण ते भाजून बाजूला काढलेलं आहे. आता आपण पुलावसाठी कांदा, गाजर आणि टमाटा चिरून घेतला आहे आणि थोडंसं बटाटा पाण्यात मिसळून घेतला आहे. थोडा वेळ ठेवले. आता आपण पुलावसाठी पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे. फ्रेंड्स, आता आपण इथं मीठ टाकून गरम पाणी केलेलं आहे. त्यात आपण सोयाबीन टाकणार आहे. पहिला आपण टाकूया मोहरी, मग जिरं, मग कढीपत्ता, मग तेजपत्ता, मग मिरची, मग कांदा, आता त्याला मस्त भाजून घेऊया. आता टाकू कोथिंबीर. मस्त भाजून घेऊया. ज्याला तो बारीक करून घेऊया. हे बघा तुम्ही कसं बारीक झालेला आहे. आपला आता कांदा भाजतोय आता चांगला मस्त खुसखुशीत. आता आपण टाकूया 2 चम्मच अद्रक लसूण पेस्ट. आता त्याला मिक्स करून घेऊया. आता आपण मिरची बारीक करून घेऊया. आता आपण बारीक केलेली मिरची ते टाकूया. टाकूया टोमॅटो, गाजर, बटाटा, आणि थोडंसं मीठ. मग त्याला हलवूया. पाच मिनिटं झाकून करून घेऊया बारीक गॅसवर. आता आपण 2 ग्लास तांदूळ धुतलेला आहे बघा. आता आपण सोयाबीन टाकूया.
गदा गदा हलवूया. आता आपण 2 चम्मच हा मसाला टाकूया. दुसरा मसाला अजून कोणताही नाही टाकायचा. असं बोलायचं. बघा हे किती सुंदर झालं आहे मसाला. अर्धा किलो तांदूळ धुवून घेतला आहे. आता त्याला आपण ह्याच्यात टाकूया. आपण ह्याच्यात पाणी टाकूया. वापस 1 वाटी पाणी घेतलं आहे. आता त्याला आपण हलवूया. आता आपण तूप घालूया. आता आपण मीठ टाकूया. पिळून टाकूया. आंबट आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी कमी वाटतं. थोडंसं पाणी टाकूया. कोथिंबीर. आता आपण बारीक गॅसवर झाकण ठेवूया. आता आपण ह्याच्यात 1 वाटी ठेवली आहे जेणेकरून वाफ जाणार नाही. हे बघा आमची सोयाबीन पुलाव थाली. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ना सबस्क्राइब करा. रेड दिल भेजा. थँक्यू. माझ्या तोंडाला पाणी